गेल्या 8 दिवसापासून पडेगाव येथील कचरा डेपोला आग लागली. लोकांचा श्वास गुदमरतोय. आज तुमच्या शिवसेनेनं आंदोलन केले, गेटला कुलूप लावलं. नाही, खरं तर पडेगावच्या कचरा डेपोला सातत्यानं त्या भागातील जनतेचा विरोध आहे. ठीक आहे, कचरा डेपो असा असावा का तिथं कधी कचरा असू नये. कचरा प्रोसेसिंगचे प्लांट आपल्या इथं संभाजीनगरात, तिथे सगळा कचरा गेला पाहिजे. परंतु या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार झाले. मागच्या आठवड्याभरापासून आग चालू आहे. महापालिकेला कळवल्यानंतरही ही आग विझवली जात नाही आणि म्हणून शेवटी त्या भागात पर्यावरणाचा प्रश्न, लोकांना श्वास घेता येत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. ढिम्म प्रशासन बसलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत आल्यापासून प्रशासन एकदम ढिम्म झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक नुसते शोबाजीमध्ये अडकलेले आहेत. आणि म्हणून शिवसेनेनं आज आक्रमकपणे आंदोलन केलं आहे. शिवसेनेने आपल्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. मला वाटतं हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहील. दादाच्या राष्ट्रवादीमध्ये एका कथित ऑडिओ क्लिपमधून जे आहे ते धुसफूस पाहायला मिळते. राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं अजितदादाबद्दल आक्षेपार्थ वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांच्याकडे होती, अशी माहिती असेल. शेवटी ज्याच्या बळावर जगलो त्याच्याच विषयी नंतर अशा पद्धतीनं काही लोक बोलत आहेत. परंतु शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादाच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. निश्चित त्यांचे नेतृत्व सक्षम आहे ते विषय बघायला. मुंबईत होणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवार यांच्या सर्व पदाचा उल्लेख करण्यात आला. जय पवार राष्ट्रीय सचिव, अजितदार आणि शिस्तबद्ध समितीचे अध्यक्ष असा सुद्धा उल्लेख त्यात करण्यात आला आहेच ना. ते आहे जय पवार. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्याचे ते पदाधिकारी आहे, त्यामुळे त्या पदावर आहे तर नाव घेतलं असेल एखाद्या कंपनीनं. मला वाटत नाही त्याच्यात काही चुकीचं आहे. गणेश नावंदर आणि विष्णू स्वामींनी आज त्यांचे इलिगल जे बांधकाम होते ते स्वतःहून पाडायला सुरुवात केली. ते चांगलं आहे, स्वतःहून पाडायला सुरुवात केली. आमच्या लोकांचे जाऊन पाडले महापालिकेनं, भाजपवाल्याचे पाडले नाही. भाजपवाल्याचे पाडायला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी आता स्वतःहून पाडायला सुरुवात केली, काही हरकत नाही. पार्टी फंडातून ब्युटी पार्लर हा खर्च दादांना चालत नव्हता असं रोहित पवार म्हणतात आणि पार्थ पवार यांनी या सगळ्याचं ऑडिट केलं पाहिजे असंही रोहित पवार म्हणतात. एवढं पर्सनल याच्यात मी नाही काय बोलणार. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातल्या 2 प्राध्यापकांना अटक केली. दुसरीकडे जे आहे ते 3 विद्यार्थ्यांनी सुद्धा निराशेतून आत्महत्या केली. दिवसेंदिवस प्रकरण गंभीर होताना नाही, खरं तर नीटचा हा विषय अतिशय सिरियसली आहे. सरकारने अजूनही सिरियसली घेतलेला नाही. परीक्षेच्या तारखा जरी जाहीर झाल्या असल्या तरी जवळपास 22,79,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे. असे विद्यार्थी सिन्सिअर विद्यार्थी असतात, 2-2 वर्षांनी तयारी करतात आणि 2 वर्ष तयारी केल्यानंतर ही परीक्षेचा पेपर फुटला. ज्यांनी इमानदारीनं परीक्षा दिली त्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागते 2. आणि याला पूर्णपणे केंद्राचं सरकार, त्याचे मंत्री हे खातं जबाबदार आहे. मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेलं आहे. मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे. कारण हे आत्महत्येस प्रवृत्त कोण करतं आहे तर सरकार करतं आहे. आणि त्याला पेपर फोडणं 5-5 लाखापासून 50-50 लाखापर्यंत म्हणजे काय गोरगरिबाचं काम आहे का? तर नाही. म्हणजे गरिबाच्या पोरांनी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, 2-2 वर्ष जागायचं आणि पुन्हा परीक्षेला द्यायचं. श्रीमंताच्या पोरांनी 10-20 लाखात पेपर फोडायचा आणि पेपर द्यायचा. अशी ही परीक्षेची पद्धती निर्माण झालेली आहे. याच्यातून मला वाटतं सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय. केंद्र सरकार याला जबाबदार आहे. यावरून जे ते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्या म्हणतात की नरेंद्र मोदी यांनी यावर अक्षरही काढलं नाही आणि शिक्षण मंत्र्याचाच राजीनामा घ्यावा, त्यांना पदावरून हटवण्यात यावं. मी तेच मागणी केलेली ना की याचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खरं तर नीट परीक्षा ही केंद्रीय पद्धतीनं होतं. केंद्र सरकार याला जबाबदार आहे. 22-23 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं देशाच्या पंतप्रधानांनी याच्यावर अवाक्षर काढले नाही. खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी याच्यावर भूमिका मांडायला पाहिजे होती, कडवट आणि कडक. महानगरपालिकेत आधीच आर्थिक बोजाखाली गेलेलं असताना परत आता 5 गाड्यांचं EV त्यांनी हे केलं, खरेदी करण्यासाठी प्रस्ताव मांडतात. हे पहा, खरं तर महापालिका ही कर्जाच्या खाईत आहे. 1400 कोटी रुपयाचं कर्ज महापालिकेच्या डोक्यावर आहे. महापालिकेचे पदाधिकारी नुसतं चमकोचगिरी करतात. नरेंद्र मोदींनी सांगितलं म्हणून कमी फिरा ना, कशाला EV व्हेकल घेत आहे? घ्या ना, तुमच्या पैशाने घ्या आणि वापरा. महापालिकेच्या पैशाने का घेता? म्हणजे महापालिकेने ही पण गाडी ठेवायची डिझेलची आणि ही पण गाडी ठेवायची. कोणी शिकवलं आहे?
आणि म्हणून मी महापालिकेच्या प्रशासनाला सांगेल अशा पद्धतीनं कोणती नवीन वाहनं खरेदी केली पाहिजे नाही. युद्ध आणि ऊर्जा संकटामुळे जग संकटात आहे असं दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. जग संकटात आहे आणि मोदी परदेशाचे दौरे करतात. देशातल्या लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. देशाच्या पेट्रोल पंपावर आणि डिझेल पंपावर मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत. खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचं कारण जरी समज नसलं तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस हे कारण असू शकतं अशी चर्चा होती. अंतर्गत धुसफुशीविषयी देवेंद्र फडणवीसांशी कशाला बोलतील पार्थ पवार? त्यांच्या पक्षाचा विषय देवेंद्र फडणवीस तरी त्याच्यात कशाला लक्ष देतील? रोहित पवार यांनी वक्तव्य केले. पुढील काही महिन्यात मंत्रिपद बदलण्याची चर्चा आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचं पद जे आहे ते सुनील सलगरना दिलं जाऊ शकतं. राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल ही नियमित प्रोसेस आहे. मला असं वाटतं की आता 2 वर्ष या सरकारला होत असताना निश्चित रिव्ह्यू मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या मंत्र्याचा रिव्ह्यू घेत असतात आणि याच्यातून मला असं वाटतं पक्षीय स्तरावर काही बदल होत असतात. सरोगसी रॅकेटचा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे. ज्यात काही विवाहित व अविवाहित महिलांना जवळपास 7 ते 8 दिवस बाहेर घेऊन जातात. 7 ते 8 लाख रुपये त्यांना देतात आणि त्यानंतर त्यांच्याकडनं सरोगसी करून गेले जाते. अशा प्रकारे काही चॅट वगैरे समोर आलेले आहेत आणि संभाजीनगरमधल्या काही तरुणी महिला देखील यात असल्याचं सांगण्यात येत आहे. मला वाटतं हे अतिशय चुकीचा प्रकार आहे. अतिशय चुकीचा प्रकार आहे. आरोग्य विभागाने आणि गृह विभागाने या दोन्ही विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. यशोमती ठाकूरने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरती परिस्थिती उपस्थित करीत देवेंद्र फडणवीसने एक मुख्यमंत्री किंवा गृहमंत्रीपद एकच पदावर राहतो. हे तर अख्खा महाराष्ट्र बोलतो की या राज्याला फुल टाईम गृहमंत्री पाहिजे. चला. आमदार बच्चू कडू यांनी विठ्ठलाला साकडं घातलं की मुख्यमंत्र्यांच्या मनात शेतकऱ्याबद्दल चांगल्या भावना याव्यात आणि ते असंही माहीत की शिवसेनेनं जे आहे ते शेतकऱ्याबद्दलचं धोरण स्पष्ट करावं. या घरचा आहारबद्दल का शिवसेनेला काय म्हटले ते? बच्चू कडू यांनी विठ्ठलाला साकडं घातले. ते म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या मनात शेतकऱ्याबद्दल चांगल्या भावना याव्यात त्याचबरोबर जे आहे ते शिवसेनेनं शेतकऱ्याबद्दलचं धोरण जाहीर करावं. मला असं वाटतं बच्चू कडू आता शिंदेंच्या गटात गेलेले आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी येऊ दे हे जर सांगायचं झालं तर त्यांनी शिंदे साहेबाला सांगितलं पाहिजे आणि शिंदे साहेब देवेंद्रजींना सांगतील. फार विठ्ठलाकडे जायची काय गरज आहे त्याच्यासाठी? की असंही माहीत की महाराष्ट्रात सर्वे केला तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेच्या नावाला सगळ्यात जास्त पसंती मिळेल. हे पण आता कोणाला काय वाटतं? राष्ट्रवादीच्या लोकांना सुनेत्राबाईंना व्हावं वाटतं, शिंदे गटाच्या लोकांना शिंदेसाहेब व्हावे वाटतात, भाजपच्या लोकांना देवेंद्र फडणवीस व्हावं लागतात. आता ज्याचा त्याचा विषय आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मनातला विचारून थोडी मुख्यमंत्री ठरत असतो. आमदार किती निवडून येतात त्याच्यावर मुख्यमंत्री ठरत असतो. धुळ्यामध्ये एक प्रकरण समोर आलेलं बंधूबाबाचं की 2 पूजेसाठी गेलेल्या दोघांना हत्या करून मारून टाकण्यात आलेलं आहे मित्रमैत्रिणी. त्याच्यात लोकांची चूक आहे. माझं स्पष्ट मत आहे. या बाबापेक्षा लोक चुकीचे आहेत. लोकांनी अशा लोकांच्या नादीच लागलं नाही पाहिजे. तर तटकरे आणि पटेल यांनी पवारांची भेट घेतली. दोघांनी व्यथा मांडल्या आणि याला जे आहे ते शरद पवार यांनी कबुली दिली भेट झाली. मला नाही माहिती अशा व्यथा मांडल्या कोणी सांगितलं? एका तटक्याने सांगितलं का पटेलांनी सांगितलं? पवारांनी कबुली दिली भेट झाली. आता गप्पा चर्चा झाल्यावर माणूस एकमेकांच्या व्यथा एकमेकांचे सुखदुःख शेअर करत असतो. तसं दोघांनी केलं असेल. बरं दादा तुम्ही आंदोलन करणार आहे तुमच्या स्वरूप कसं असणार आहे? बिलकुल. कांद्याच्या प्रश्नावर शिवसेनेचं आंदोलन संभाजीनगर जिल्ह्याचं उद्या आहे वैजापूरला. या आंदोलनात शेकडो हजारो शेतकरी सहभागी होणार आहे. नाफेडमार्फत कांद्याची खरेदी झाली पाहिजे. कांद्याला 2,000 रुपये भाव दिला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. सरकारने भले जाहीर केलं असेल काही, पण त्याचं अजून डिटेल्स काही नाही. त्यामुळे उद्याचं आंदोलन तीव्र आणि मोठं सकाळी 9 वाजता आम्ही करणार आहोत वैजापूरला.